तर ही दृश्य आपण पाहतोय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर। आता उपमुख्यमंत्री शिंदे हे दाखल झालेले आहेत। बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचले। नवनियुक्त नगराध्यक्षांसह शिंदे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत सर्वच नवनियुक्त नगराध्यक्ष उपस्थित आहेत। यावेळी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन नमन शिंदेंकडून केलं जाणार आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय नवनियुक्त शिवसेना नगराध्यक्षांसह शिंदे आता स्मृतीस्थळी पोहोचलेत, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। आणि जेवढे नवीन नगराध्यक्ष आणि नगरसेवक संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांसोबत या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत। या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केलं जाणार आहे आणि वंदन केल्यानंतर शिवसेना आणखी जास्त बळकट व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढावा आणि तशाच पद्धतीनं सगळ्यांनी काम करावं अशी एक प्रकारची जी शपथ आहे ती सुद्धा या सगळ्या नगरसेवकांना नगराध्यक्षांना दिली जाणार आहे। आणि यानंतर आपण पाहतोय की महायुतीची जी बैठक आहे त्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे रवाना होणार असल्याची माहिती, पण त्यापूर्वीची सगळी दृश्य जी आहे ती सुद्धा आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व नगरसेवक नगराध्यक्ष जे आहेत ते आज मुंबईमध्ये दाखल झाले। या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी एक सभा देखील झाली वीर सावरकर स्मारकामध्ये, जे सभागृह आहे त्या ठिकाणी। आणि एकनाथ शिंदे यांनी आपले मनसुबे सुद्धा भविष्यातील ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भातले जाहीर केलेले आहेत। शिवसेने को हराना मुश्किल ही नाही नामुमकिन आहे अशा पद्धतीचे जे डायलॉग्स आहेत ते सुद्धा त्यांनी वापरलेले आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये स्फुरण भरण्याचं जे काम आहे ते एकनाथ शिंदे यांच्या मार्फत या ठिकाणी होते असं म्हटलं तर गैर ठरणार आहे। आपण पाहतोय की महायुतीचे सर्व प्रमुख नेते जे या ठिकाणी आहेत, आशिष जयस्वाल आपल्याला दिसत आहेत, भरत गोगावले दिसत आहेत, त्यासोबतच इतर जे नेते पदाधिकारी आहेत त्यांची रेलचेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि एकंदरीतच जे कार्यकर्ते पदाधिकारी आणि गावाखेड्यातून आलेले सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक आहेत त्यांची सुद्धा रेलचेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसते। जवळपास 1000च्या वर जे नगरसेवक आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये जिंकून आलेले आहेत। आणि त्यामुळे एक प्रकारचा उत्साह, आनंद आणि जोशाचं जल्लोषाचं जे वातावरण सुद्धा दिसतं। त्यासोबतच एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करतात आपल्या सर्व आमदारांना आणि त्यासोबतच पदाधिकाऱ्यांना की भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्याला कशा पद्धतीने सामोरं जायचंय आणि सर्वसामान्य जनतेची कामं कशा पद्धतीने करायची। लाडक्या बहिणीचा जो फायदा आहे तो कुठेतरी शिवसेनेला झाला असं सुद्धा म्हणायला ते भाषणामध्ये विचारले नाहीये। त्यामुळे भविष्यातल्या आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका त्यासाठी एकनाथ शिंदे यांची काय रणनीती असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच गिरीश, उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत कोणकोणते महत्त्वाचे नेते आहेत? 53 नगराध्यक्ष आपण या ठिकाणी पाहतोय, कोणकोणते महत्त्वाचे नेते आहेत, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय आशिष जयस्वाल या ठिकाणी दिसतात, मुंबईचे सर्व पदाधिकारी नेते दिसत आहेत। त्यासोबतच आपण पाहतोय की भरत गोगावले काही वेळापूर्वी या ठिकाणी आले होते आणि इतर जे प्रमुख गावाखेड्यातील जे नेते मंडळी आहेत ते सुद्धा आले। कोल्हापुरातील देखील महत्वाचे जे नेते ते दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी। रामदास कदम ज्या भाई जे आहेत ते सुद्धा दिसत आहेत, त्यांना मातृशोक झालेला आहे मात्र तरी देखील ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि त्यासोबतच योगेश कदम जे राज्यमंत्री ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शरद दादा सोनवणे हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एकंदरीतच ज्यांनी शिवसेने पक्षामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली ते सर्व आमदार आणि पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शंभूराजे देसाई सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यासोबतच आपण पाहतोय की आता या ठिकाणी शिवसेनेचा जो जयघोष आहे तो आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळतोय। बाळासाहेब ठाकरे यांचे जे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी फुलं वाहिली जात आहेत आणि दादा भुसे नाशिक थेट या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या सोबत दिसतात। तर एकंदरीतच सर्व नेते पदाधिकारी आमदार आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता शिवसेनेचा जो जयघोष आहे तो सुरू झालेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवंदन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आहे। नक्कीच गिरीश, आपण पाहतो एकीकडे जागा वाटपाचा तेढा अजूनही सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेनेकडून मुंबईत हे मोठं शक्ती प्रदर्शन आहे असं म्हणू शकतो का? म्हणजे या शक्ती प्रदर्शनाद्वारे शिवसेना आपली ताकद ही भाजपला दाखवून देते असं म्हणू शकतो का? निश्चितच असं म्हणण्यात काही गैर नाहीये, कारण आपण पाहतोय की महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या काही ठिकाणी शिवसेना स्वतंत्र लढली, काही ठिकाणी भाजपच्या विरोधात शिवसेनेनं ही निवडणूक लढवलेली आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांना मोठं यश संपादन करण्यात यश आलेलं आहे। आणि त्यामुळे आपण पाहतोय की एक प्रकारचं जे शक्ती प्रदर्शन आहे ते या छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी शिवसेनेकडून केलं जात आहे अशी चर्चा आता या निमित्तानं रंगू लागलेली आहे। कारण महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं 125हून जास्त जागा लढवण्याचा मानस जो आहे तो जाहीर केलेला आहे। नेमक्या त्यांना किती जागा मिळणार आहे हा आताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। जवळपास 180 जागांवरती
सूत्र ठरल्याचं बोललं जात आहे, जागा वाटप निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. पण आणखी जास्त वाढीव ज्या जागा आहेत त्या आपल्याला मिळाव्या यासाठी शिवसेना प्रयत्न करते. आज त्या संदर्भातली एक महत्वपूर्ण बैठक नंदनवन या ठिकाणी पार पडणार आहे आणि या बैठकीमधून काही आणखी जास्त जागा शिवसेनेच्या पदरामध्ये पडताना आपल्याला दिसत आहे, काही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आज रात्री उशिरा किंवा उद्या दुपारपर्यंत जागा वाटपाचं सगळं सूत्र मुंबई महानगरपालिकेचं ठरेल अशी सुद्धा माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते. आपण ही सगळी दृश्य पुन्हा एकदा माझा कॅमेरामॅन योगेश गुरुला सांगेल की दाखवावी कशा पद्धतीनं या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आजूबाजूला सर्व नगराध्यक्ष आणि त्यासोबतच मंत्र्यांचा जो घोळका आहे तो आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतो. यामध्ये दादा भुसे आहेत, रामदास कदम आहेत, त्यासोबतच रत्नागिरीहून आलेले राजन साळवी आहेत, त्यासोबतच इतर जे महत्वाचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि या सगळ्यांसोबत एकनाथ शिंदे जे ते आज वेळ घालवतात. प्रकाश सुर्वे पण या ठिकाणी दाखल झालेले आहेत, पश्चिम उपनगरातील आमदार आहेत. आणि त्यासोबतच आपण पाहतोय की इतर जे स्थानिक पदाधिकारी आणि नेते आहेत त्यांची सुद्धा मोठी रेलचेल या ठिकाणी होते आणि एक प्रकारचं जे शक्ती प्रदर्शन आहे ते या ठिकाणी होते असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. शिवसेनेची ताकद वाढते असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणाले. आणि रस्ता तळापर्यंत ही शिवसेना जी आहे ती पोहोचायला हवी यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत व्हायला हवं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नेमकं चित्र काय असणार आहे ते सुद्धा वृषाली पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच. धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.